गुरुवार 25 डिसेंबर 2025 ची रात्र. दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघालेला म्हैसूर पॅलेस. सगळीकडे ख्रिसमसचा उत्साह. हो, पर्यटकांची प्रचंड गर्दी, फुलांचं प्रदर्शन, संगीत, म्हणजे वातावरण एकदम जल्लोषाचं होतं. आणि मग अचानक सगळं बदलतं. अगदी. रात्री 8:30च्या सुमारास एक कानठळ्या बसवणारा स्फोट होतो. आवाज इतका मोठा की असं म्हणतात 1 किलोमीटर दूरपर्यंत सगळं हादरून गेलं. एका क्षणात तो सगळा आनंद भयान शांततेत बदलला. आज आपण याच धक्कादायक घटनेचे धागेदोरे उलगडणार आहोत. एका क्षणात आनंदाचं रूपांतर शोकात कसं झालं. आणि ही घटना दिसते तितकी साधी नाहीये. म्हणजे एका फुगेवाल्याच्या सिलेंडरचा स्फोट होतो, पण त्यामागे एक असं वास्तव दडलंय जे आपल्या सगळ्यांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतं. सुरुवात करूया त्या बातमीने. म्हैसूर पॅलेसच्या जय मार्तंड गेटसमोर फुगे भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एका सिलेंडरचा स्फोट झाला. आणि त्यात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हो, सलीम नावाच्या एका 40 वर्षीय व्यक्तीचा. ते उत्तर प्रदेशातून आले होते. पण इथे एक मोठा प्रश्न आहे. कोणता? बातमीमध्ये हेलियम गॅस सिलेंडर असा उल्लेख आहे, पण हेलियम तर सुरक्षित, न जळणारा वायू मानला जातो. मग इतका मोठा स्फोट झालाच कसा? हाच या बातमीमधला कळीचा मुद्दा आहे. हेलियम खूप महाग असतो, त्यामुळे खर्च वाचवण्यासाठी मला वाटतं जवळजवळ 99% फुगेवाले हेलियमऐवजी दुसराच गॅस वापरतात. अच्छा, कोणता गॅस? हायड्रोजन. स्वस्त आणि अत्यंत ज्वालाग्राही. आणि तो कॅल्शियम कार्बाईड आणि पाण्यापासून अगदी सहज बनवता येतो. म्हणजे हा हेलियम सिलेंडर स्फोट नसून हायड्रोजन सिलेंडर स्फोट असण्याची शक्यता जास्त आहे. शक्यता नाही, मला वाटते हे जवळजवळ निश्चित आहे. हायड्रोजनमुळेच इतका मोठा स्फोट होऊ शकतो. हेलियमच्या सिलेंडरचा असा स्फोट होणं जवळजवळ अशक्य आहे. बापरे. म्हणजे आपण ज्याला एक साधा अपघात समजत होतो, त्याच्या मुळाशी ही एक मोठी धोकादायक प्रथा आहे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच त्याचा आवाज 1 किलोमीटरपर्यंत गेला असेल. तो फक्त सिलेंडर फुटण्याचा आवाज नव्हता, तर आतल्या ज्वालाग्राही वायूने किती प्रचंड ऊर्जा निर्माण केली होती हे यातून दिसतं. आणि त्या स्फोटामुळे जो गोंधळ उडाला, त्या जखमींच्या आकड्यांबद्दलही सुरुवातीला संभ्रम होता, की नाही? हो, होता. काही बातम्यांनुसार 4 तर काहींच्या मते 5 जण जखमी झाले. आणि हे सगळे पर्यटक होते. बंगळुरू, नंजनगूड, कोलकाता. अगदी वेगवेगळ्या शहरांमधून आलेले. यात बँगलुरूच्या लक्ष्मी नावाच्या एका महिलेची प्रकृती तर चिंताजनक होती असंही कळलं होतं. म्हणजे या अपघाताची व्याप्ती बरीच मोठी होती. आणि इथेच व्यवस्थेचा प्रश्न येतो. म्हैसूर पॅलेससारख्या आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळी जिथे एवढी सुरक्षा असते, तिथे सणासुदीच्या काळात असे म्हणजे अनधिकृत आणि धोकादायक सिलेंडर विकायला परवानगीच कशी मिळते? बरोबर. हाच प्रश्न मलाही पडला. यांची तपासणी कोण करतं? याचं कोणतंही उत्तर मिळत नाही. पोलिसांनी यात कोणताही घातपात नसल्याचं लगेच स्पष्ट केलं. पण इतक्या मोठ्या पर्यटनस्थळी सणासुदीच्या काळात झालेला स्फोट हे इतक्या लवकर कसं ठरवलं गेलं असेल? मला वाटतं प्रशासनासाठी घातपात म्हणजे फक्त दहशतवादी हल्ला. पण नियमांकडे सर्रास होणारं दुर्लक्ष आणि पैशांसाठी लोकांच्या जीवाशी खेळणं हा सुद्धा एक प्रकारचा घातपातच आहे की नाही? सामाजिक स्तरावरचा घातपात, खरंय? हो. फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि पोलीस आयुक्त घटनास्थळी पोहोचले, पण हे सगळं घडून गेल्यावर महत्वाचा प्रश्न हा आहे की हे घडूच नये म्हणून काय केलं जातं? तर या सगळ्याचा अर्थ असा की ही बातमी फक्त एका फुगेवाल्याच्या सिलेंडर स्फोटाची नाहीये. नाही. ही बातमी आहे आपल्या सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अदृश्य धोक्यांची आणि त्यामागे असलेल्या आर्थिक सामाजिक समीकरणांची. ही घटना आपल्याला रोजच्या आयुष्यातल्या वस्तूंना वेगळ्या नजरेने बघायला भाग पाडते. अगदी. ज्या गोष्टींना आपण अगदी सहज आणि निरुपद्रवी समजतो, त्या खरोखरच तशा आहेत का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आणि सुरक्षितेची जबाबदारी फक्त प्रशासनाची नाही तर आपलीही आहे. हो. एक नागरिक म्हणून आपणही जागरूक असणं खूप गरजेचं आहे. खरंय. म्हणजे पुढच्या वेळी एखाद्या जत्रेत किंवा पर्यटनस्थळी ते रंगीबेरंगी फुगे पाहताना आपल्या मनात हा विचार येईल का, की त्यातील हवा सुरक्षित हेलियम आहे की धोकादायक हायड्रोजन? आणि त्या फुगेवाल्याच्या चेहऱ्यावरच्या हास्यामागे दडलेले ते आर्थिक वास्तव आणि तो धोका, तो आपल्याला दिसेल का? हा एक मोठा प्रश्न आहे.